आई या जाऊ बापू, या. थम्सअप पाहिजे होतं नाही जरा. दारू बी मागूया की. जाय बापू काय नाही का तुला खातो घे. त्याचं काय आमचं काय मच तोंड बसवायला घरात आहे आपण. चला येऊ का? अगं दिसतं का नाही डोळ्याला तुझ्या डोळे बिळे काय फुटल्यात काय तुझं बघ की तिथं नीट. बायको म्हणजे माझ्या डोक्याला तापच झालाय. कशाला ताईनं वरडायला लागलाय? घरच्या लक्ष्मीची इज्जत केली तरच घरात लक्ष्मी टेकत असते. आणि बायकांवर ओरडणं म्हणजे मर्दानी नाही बरं का. अर्धा चला चला. याला याची बायको आवरण ना आणि मला अक्कल शिकवायला चाललाय. काय झालं राम कालपासून तोंड पाडून बसलाय. हे बघ सारिका, आपण दोघं नवरा बायको आहे. तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. पण हे जे तू चार चौकात मला असं कसं पण घालून पडून बोलतेस ते बोलत जाऊ नको. मला नाही आवडत का. मला माहिती आहे तू माझ्या चांगल्यासाठी सांगतेस. पण प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याची एक पद्धत आणि एक वेळ असते. काल जे तू वागलीस हे ना माझी तर चार चौकात इज्जत जाणारच आहे. पण तुलाही लोक मागं नावं ठेवणार आहेत. आपण आज म्हणतोय उद्या एक होतोय. पण आपल्या बाहेरच्या वागण्यामुळं कुणातरी तिसऱ्या व्यक्तीला आपला संसार तोडायची संधी मिळणार नाही का. त्यामुळे एक लक्षात ठेव, आपलं जे काही भांडण असेल ते उंबऱ्याच्या आतच. बाहेर ज्यावेळी जाईन त्यावेळी तू मला इज्जत दिलीच पाहिजेस आणि मी तुला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे.